आला मिळेल. खऱ्या अर्थानं या हंगामाचा जर इतिहास लिहिला गेला तर त्या इतिहासामध्ये नक्कीच एक लेख जरूर लिहिला जाईल. मागच्या सामन्याचा 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करत असताना ज्या पद्धतीने आज जय पाटील हे नाव त्या इतिहासाच्या पुस्तकावरती कोरले गेले आणि ज्या पद्धतीने 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या गेल्या, आज गोलंदाजीचा सम्राट जय आपल्याला पाहायला मिळाला. रवींद्र मेहेर वरती हल्ले चढवले गेले. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावा डिफेंड करत असताना उदयवरती हल्ले चढवले गेले, प्रीतमवरती हल्ले चढवले गेले, परंतु असा एकमेव गोलंदाज ज्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला जिंकून दिलं, तो गोलंदाजीचा सम्राट जय आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या सामन्याचा सुपरस्टार जवळ या सामन्याच्या दिशेने एका बाजूला एनसीसी सफाले आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. पहिले षटक हाताळत असताना निहिल किरी पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. विनायक आणि त्याचबरोबर उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सफारी इंडस्ट्रीमधील एक वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर म्हणायला हरकत नाहीये, कारण या जोडीने भरपूर वर्षांपासून एनसीसी सफारी टीमसाठी क्रिकेटची सेवा या ठिकाणी केली. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने उमेशच्या बॅटमधून जे पंच आपण पाहिले होते, या सामन्यामध्ये देखील एनसीसी सफारी टीमच्या फॅनबेजला ते फटके अपेक्षित आहेत. आता पुन्हा एकदा त्याची झलक, तो जलवा मैदानामध्ये दाखवून द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला निहिल किनी आक्रमण थांबवण्यासाठी दाखल झालाय आणि सुरुवात त्याने उमेशच्या विरोधामध्ये यॉर्करने केले. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडूंचा केले टिकणी झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. डावखुराचा एक अतिशय विध्वंसक डेंजरस बॅटर अर्थातच उमेशला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्याचा हिरो मिस्टर निहिल किनी या ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 बॉलवरती आपली प्रतिभा त्या ठिकाणी दाखवत असताना या बॉलवरती पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मुकेश त्या ठिकाणी येत आहे, त्याने टिपलाय जाईल आणि या मॅच मध्ये फ्लॉप शॉटर असताना उमेश पठारी बॅक टू द डगआउट गॉन. जास्त जातोय नवीन बॅटर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. उमेश मागच्या सामन्यामध्ये ज्या फ्लो मध्ये होता, ज्या रिदम मध्ये होता, या सामन्यामध्ये त्याची झलक कुठेतरी पाहायला मिळाली नाहीये. निहिलने त्याला पूर्णपणे शांत ठेवलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण गुरुद्वान दाखल होत असताना आपण पाहतोय. भरपूर दिवसांपासून चर्चा सुरू आहे, किरण गुरुद्वान फॉर्म मध्ये नाही आहेत, किरण गुरुद्वान संपल्यात, संघर्ष करतायत. परंतु त्या ट्रोलर्सला पुन्हा एकदा किरण गुरुद्वान ज्या पद्धतीनं रॉकी ग्रुप चषक 2023 मध्ये जो किरण गुरुद्वान प्रत्येक सफालेकरांनी, प्रत्येक पालघरकरांनी पाहिला होता, तो किरण गुरुद्वान आज पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायचा. आणि किरण गुरुद्वान मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला केलवा परिसरामधील अभिमान, तर दुसऱ्या बाजूला सफाले परिसरामधील अभिमान. 2 दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप दाखवलाय, फ्लॅट 6. बॅटर किरण यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती तडाखा, षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेलेत. आज किरण गुरुद्वान अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. निहिल वरती हा हल्ला चढवला होता, ज्या निहिलने पहिल्या 3 बॉल मध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची चर्चा या मैदानावरती करायला लावली होती. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, एकदा मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल.
अंतिम बॉलवरती विनायक यांना पण पाहणार स्ट्रायकिंगवरती व्ही शेपमध्ये त्यांचे जे स्ट्रोक असतात जस्ट लाईक दी शॉट. या बॉलवरती पुल शॉट, कडक शॉट आणि धमाका होताना पाहायला मिळते विनायक यांच्या बॅटमधून. षटकार, 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, एक षटकार आपण पाहिला किरण यांच्या बॅटमधून, दुसरा षटकार विनायक यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळण्याकरिता हिमेश या ठिकाणी दाखल झाला. या संघामधील एक यशस्वी गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर देखील, परंतु गोलंदाजीचा जर उल्लेख पण केला तर एक वेगवान गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये हिमेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती किरण, एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय NCC सफाले. या दोन टीममध्ये मैदानामध्ये एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल टाकलाय, वेग चांगला होता या बॉलवरती आणि सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एक अतिशय चपळ आणि चाणाक्ष विकेट किपर अर्थातच जीत पाटीलला आपण पाहतो यष्टांच्या मागे. यष्टांच्या मागे अनेक इतिहास जीतचे देखील राहिल्यात. सुरुवात चांगली झाली या षटकाची. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला हिमेशच्या माध्यमातून. आज जिंकायचं, ही स्पर्धा जिंकायची, हे मैदान जिंकायचं आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम प्रयत्न या ठिकाणी देत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे दोन्ही बॉल किरणसाठी एक अडथळा बनून राहिलेत. मैदानामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे हिमेश यांची, एक कूल प्लेयर, एक अतिशय शांत आणि संयमी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्यांनी टाकले गेलेत. धडकेबाज चषकामध्ये देखील, वडवलीच्या मैदानावरती देखील चांगली गोलंदाजी हिमेशची आपण पाहिली होती आणि तिथे देखील श्री जागमाता रावली टीमचा बॉलिंग अटॅक अव्वल दर्जाचा आणि उच्च स्तराचा ठरला होता जी स्पोर्ट्स वाकरण टीमच्या अगेन्स्ट. या बॉलवरती किरण गुरुद्वान स्पेशल, या बॉलवरती मिड विकेटला धमाका होताना पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. तिसऱ्या चेंडूवरती हा कडक प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती हिमेश दाखल होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नवीन सुरुवात त्याला करायची. मागचा षटकार त्याला आवडलेला नाही आहे आणि या षटकाराचं उत्तर त्याला मैदानामध्ये द्यायचं आहे या बॉलवरती. त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे, तो अभ्यास सुरू आहे किरण गुरुद्वानच्या विरोधामध्ये. चौथा बॉल या ओव्हरमधील राईट आर्मवरती विकेट, हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा देखील चालला गॅप मध्ये. 4 धावांकरिता चौकार. आज किरण गुरुद्वान आक्रमणाचा बिगुल वाजवत असताना 4 धावा. धावसंख्या फलकावरती 24 स्कोरकार्ड वरती लागल्या गेलेत. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या ओव्हरमधील. हा देखील पिकअप शॉट आणि लॉंग ऑनला क्लिअर करेल. क्लीन अँड क्लिअर, फिट अँड फाईन किरण गुरुद्वानच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार इथे कोणचं DRS घेतलाय का? येस, ओव्हर स्टेपिंग साठी पॉपिंग क्रीज. पण सर तुम्हालाच यावं लागेल कारण
इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 3 बॉलवरती किरण किरण गुरुद्वान ज्या पद्धतीनं मैदानामध्ये बॅटिंग करतायत, 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालात आणि तिन्ही फटके उच्च स्तराचे त्यांचे आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. हिमेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुरुवात डॉट बनवणे झाली होती, परंतु तदनंतर रुबाब दाखवत असताना सफाले गावाचा किरण गुरुद्वान, सफाले क्रिकेटच्या जंगलामधील एक वाघ या ठिकाणी मैदानामध्ये लढत असताना डरकाली फोडतोय दहाडत असताना. इट्स या ठिकाणी भीमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. अंपायर्स कॉल डेरेसचा वापर या ठिकाणी केला जातोय. षटकार तर ऑलरेडी आहे, परंतु इथे आता एक्स्ट्रा बॉल असेल की नाही. इट्स अ नो बॉल. बीमर त्या ठिकाणी आपण पाहतो. आता येणारा पुढचा बॉल फ्री हिट. ऑलरेडी 2 षटकार किरण गुरुद्वान यांच्या बॅट मधून आल्यात. हा तिसरा देखील येईल की नाही. फ्रीटचा बॉल 37 फलकावरती 37 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा फ्रीटचा बॉल घेऊन हिमेश दाखल झालाय. शॉर्ट बॉलचा वापर इथे शॉर्ट ऑन पूल त्या ठिकाणी केला जातोय. टीप मध्ये शतषक उपस्थित आहेत. हार्दिकला आपण पाहतोय बॅकअप मिळतोय साहिलचा. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण 14 धावा पाहिल्या होत्या आणि 1 विकेट गेला होता. परंतु किरण गुरुद्वान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळा माहोल, एक वेगळा जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि सध्या जरी सफालेकर किरण गुरुद्वानची बॅटिंग एन्जॉय करत असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. धावा जरा स्कोर कार्ड होते 39. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता किती धावा येतील, कारण दोन्ही फलंदाज सध्या अटॅकिंग मूडमध्ये आहेत. आणि सिंगल डबल तिथे त्या सिंगल डबलला ते नक्कीच महत्त्व देत नाहीये. फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे, कारण शाळेमध्ये असताना फक्त 6 आणि 4चाच पाठ केला दोन्ही फलंदाजांनी आणि फक्त 6 आणि 4 ने या ठिकाणी डिलिंग सुरू आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. मागच्या सामन्यामध्ये हार्दिकची देखील गोलंदाजी चांगली राहिली होती, हिमेशची देखील गोलंदाजी चांगली राहिली होती. परंतु या मॅचमध्ये बँक ऑन द टार्गेट कुणाला केलंय तर या संघामधील एक प्रमुख गोलंदाज हिमेशला आपण पाहतोय. त्याला बँक ऑन द टार्गेट मागच्या ओव्हरमध्ये केलं होतं, कारण येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये देखील याच पद्धतीनं रन्स बनवायचे आहेत. विनायक आणि त्याचबरोबर किरणला आणि त्यासमोर एक प्रमुख गोलंदाजाला टार्गेट त्या ठिकाणी केलं होतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. रॉकी ग्रुप चषक 2021 मॅन ऑफ द सिरीज बाईक वरती तो स्वार झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं हार्दिक गर्द हे नावा रूपाला येताना आपण पाहिलं. मागील 4 ते 5 वर्षांमध्ये एक चांगली प्रसिद्धी हार्दिकने देखील मिळवलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळत असताना चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. ऑफस्टमच्या बाहेर हा शॉर्ट बॉल पिच केला होता. हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर वरती पंच केलाय आणि दीपेशला बीट करून बॉल सरळ निघून जातोय डीप स्कोअर लेगला. विनायक यांच्या बॅट मधून कडक शॉट, षटकार. थँक यू डीजे. 45 फलकावरती लागल्या गेल्यात. सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत, फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. या ओव्हरमधील तिसरा बॉल
तिसऱ्या बॉल वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जीवाची आकांक्षा करत असताना जीत आपल्याला पाहायला मिळतो आणि काय झेल त्या ठिकाणी पकडलाय, एक अमानवीय झेल, अविश्वसनीय, इनक्रेडिबल. जीत पाटील एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, त्याने टिपलाय झेल. संपलाय फलंदाज विनायकचा खेळ. गॉन. 3 बॉल्स खेळ मैदानामध्ये जरा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. जयेश यांना आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती. अजूनही किरण गुरुद्वांची बॅटिंग संपलेली नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रन्स बनवल्यात, 9 बॉलमध्ये 31 धावा या वाघाच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. अजूनही या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये जरी इथून 20 धावा जरी टार्गेट केल्या तरी एक भरपूर मोठी टोटल स्कोरकार्डवरती उभी असेल. ऑलरेडी मागच्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीनं रन्स झाल्यात. नवीन बॅटर जयेश मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हुक शॉट, धावा बुक करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी दीपेश सारखा एक हार हुनणारी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याने टिपलाय झेल. आल्या पावली परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. बॅक टू बॅक 2 विकेट्स जात असताना गॉन. चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. षटकार आल्यानंतर कमबॅक त्या ठिकाणी झालाय, पलटवार मैदानामध्ये झालाय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 45-45 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना 2 टीम मध्ये, एका बाजूला 311 मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना ध्रुव 11 केलवा. या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 6 आजच्या दिवसातून आपण पाहणार आहोत. एक रफ अँड टफ मॅच तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये देखील भरपूर ड्रामा आतापर्यंत पाहायला मिळालाय, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवरती एक वेगळा थरार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ झाला. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हार्दिक दाखल झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय नितेश कदम सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या सोबतीनं भूषण डोंगरे सर. नितेश कदम सरांचा जर विचार केला तर नुकताच वडवली दौरा त्या ठिकाणी पार पाडला. अर्थातच धडाकेबाज चषकामध्ये तिथे देखील टेंबी खोडावे गावाचा रुबाब आणि सफाले परिसराचा अभिमान नितेश कदम सरांनी दर्शवला. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील. तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते, परंतु शॉर्ट लेगला फिल्डर त्या ठिकाणी दूर होता. रन घेतलेली नाही या बॉलवरती, कारण येणाऱ्या 6 बॉलमध्ये एअर स्ट्राईक करायचे. एअर स्ट्रायकरला अर्थातच किरण गुरुद्वानला आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागणार आहे हार्दिकचं, कारण मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रन्स झाल्या होत्या, चौकार षटकारांचा वर्षाव मैदानामध्ये झाला होता, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार येऊन देखील त्याने 2 विकेट्स मैदानामध्ये घेतल्यात. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला संघ असेल ध्रुव 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला 311 मंगलमूर्ती विराथन. एका बाजूला असतील रितेश किनी, त्याचबरोबर नयन किनी, शैलेश नेवलला आपण पाहणार आहोत, तुषार किनीला आपण पाहणार आहोत, सुमित कारभारीला आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला टीम ध्रुव 11 केलवा त्यांना फाईट करताना दिसेल. रवींद्र मेहर, आदेश शेख बेस्ट हार्ड हिटर, निनाद पाटील कॅप्टन कूल, अक्षय गवलीला आपण पाहणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46-46 स्कोरकार्डवरती लागला गेल्यात. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मागच्या 3 ओव्हर कंटिन्युअसली पेस अटॅक त्या ठिकाणी सुरू होता
आता या चौथ्या षटकामध्ये एका फिरकीपटूला गोलंदाजी मार्कवरती आणला गेलाय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या दोन ब्रेकवरती खऱ्या अर्थानं मागील 4 ते 5 वर्षांमध्ये एक मोठी प्रसिद्धी हासिल करणारा गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. चला वेळ जास्त जातोय, प्लीज गाई करा, इतका वेळ आपल्याकडे नाहीये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती किरण गुरुद्वान यांना आपण पाहतोय. आता स्पिनरच्या विरुद्ध बॅटिंग करायचे. आतापर्यंत पेस अटॅकच्या विरोधामध्ये चौकार षटकार आलात. आता इथे एका फिरकीपटूला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये रन्स येतील की रन्स थांबतील याकडे लक्ष वेधीत असणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये नयन पहिलाच बॉल त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पेश केला. लॉंग ऑफ मध्ये शतशक पोहोचतायत. चेंडूला फील्ड करेल का, त्याला बीट करून बॉल सरळ निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 4 धावा प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 50 अर्धशतक पूर्ण झालं. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चला श्री जगमाता रावडे टीम घाई करा, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. आजच्या दिवसातील एकंदरीत हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा सामना 2 टीममध्ये. एका बाजूला ध्रुव 11 केलवा, दुसऱ्या बाजूला 311 मंगलमूर्ती. हुक शॉट आणि ते फाईन लेगला आज चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार वन्स अगेन किरण गुरुद्वान नावाचा क्वालिटी 6 षटकार. थँक यू डीजे. फक्त 6 आणि 4 ने या ठिकाणी खेळी करत असताना मैदानामध्ये किरण गुरुद्वानला आपण पाहतोय. आता नक्कीच अर्धशतकापासून 9 धावा दूर. मागच्या 2 बॉलवरती स्पिनरच्या विरोधामध्ये चांगला अटॅक त्या ठिकाणी केला गेलाय, आक्रमण केला गेलाय. आज या मॅचमध्ये किरण गुरुद्वान ज्या वेळेला मैदानामध्ये दाखल झाले तेव्हा उल्लेख झाला होता आज त्या ट्रोलर्सला, त्या हेटर्सला उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्या बॅटमधून जे स्ट्रोक्स आल्यात आज खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटला नक्कीच रक्त लागलंय. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. नितेशला पडदा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण विकेट्सचा जर विचार केला, विकेट्स गेल्यात नो डाऊट, परंतु एकाकी झुंज आणि जी खिंड लढवलंय मैदानामध्ये किरण गुरुद्वान यांनी 42 धावा. नवीन बॅटर अमर शेलार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आयोजनामध्ये देखील एक महत्त्वाचा रोल अमर शेलार यांचा राहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील त्यांची जबरदस्त राहिली. आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये येत आहेत. आता फक्त नॉन स्ट्राईकवरती राहून किरण गुरुद्वान यांची बॅटिंग एन्जॉय करायची. दुसऱ्या बाजूला जीत आपल्या भावाला सांगतोय की नक्कीच तुला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. जो नयन पाटील मागील 2 वर्षांआधी पाहिलाय रावडेकरांनी, तो नयन पाटील पुन्हा एकदा 3 बॉलमध्ये तसं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चला वेळ भरपूर जातोय. अजूनही या इनिंगचा जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राऊंड दी विकेट. हा फुल टॉस टाकलाय समोर, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त आहे. या बॉलवरती सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. किरण आणि संघाला नेऊन पोहोचवलंय एकंदरीत 63-63. अर्धशतकापासून 2 धावा दूर. नयनचा हा बॉल आणि या बॉलवरती हुक शॉट. बॅट दाखवावी लागेल का? नक्कीच बॅट दाखवायचे किरण गुरुद्वान. आज पुन्हा एकदा हे नाव सफालेकरांच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये टेकुनी गोडगे झुकवावे माना, सजवावे सिंहासन, बनला राजा. जातो तिथे होते मैदान त्याचे, टोकावा सलाम, नाव किरण त्याचे आणि त्यांच्या बॅटमधून ही आतषबाजी.
ही विस्फोटक फलंदाजी. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. काय बॅटिंग पाहायला मिळाले. 52 धावा किरण गुरुद्वान यांच्या बॅट मधून. जो फ्लो आपण 2023 मध्ये किरण यांचा आपण पाहिला होता त्याची पुनरावृत्ती झालाय. त्याचं ज्वलंत उदाहरण. इथे फटका फसलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळू शकते. प्रसाद त्या ठिकाणी आले होते, कंट्रोल मध्ये नव्हते आणि नक्कीच शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली. 2 धाव मिळतील या बॉलवरती. तिसरी धाव त्या ठिकाणी अपूर्ण राहील. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 69 धावा फलकावरती. 69 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 70 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये उभा केलंय टीम एनसीसी सफारी संघाने. बॅटिंग पाहायला मिळाली. आज एनसीसी सफारी संघाचा वाघ पुन्हा एकदा दहाडला या मैदानावरती. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला ध्रुव 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला 3011 मंगलमूर्ती विराथन. हॅलो चेक. हॅलो. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला 3011 मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 केलवा. या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. ध्रुव 11 केलवा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत 3011 मंगलमूर्ती विराथन. या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय प्रतीकजी पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एक युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतीकजी पवार सर आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. चला ध्रुव 11 केरवा टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ध्रुव 11 केलवा. यस निनाद या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला व्यंकटेश आणि दुसऱ्या बाजूला निनाद यांना आपण पाहणार आहोत. कॅप्टन कुल. यस निनाद पाटील या ठिकाणी कॉल करतील. काटाचा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस काटा आलाय. मांडवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. निनाद टॉस तुम्ही जिंकलायत. काय निर्णय असेल? निर्णय थोडा पेंडिंग ठेवू आपण. लवकरात लवकर निर्णय पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. निर्णय या ठिकाणी प्रलंबित ठेवला गेलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन यज्ञेश भोईर अँड तुषार कुर्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अर्थातच जेत पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा.
70 धावांचा पाठलाग करायचा या रनचेज मध्ये अशा पद्धतीनं सुरुवात होणं गरजेचं आहे. सबसे कातील जीत पाटील आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या फलकावरती 6 पहिल्या चेंडूचा खेळाडू झालाय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल मिळाला आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल पुल स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला बॅटर जीतच्या बॅटमधून. टीमची टोटल फलकावरती 6 पहिल्या बॉलचा केले झाले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॅटच्या पट्ट्यात आणि मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न फक्त बॉटम हँडचा वापर या ठिकाणी केलाय. बॅकलिपचा वापर फक्त केलाय आणि या बॉलवरती देखील जीत नावाचा दबदबा जीत नावाची दहशत मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 षटकार. दोन बॉलवरती 2 षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये नवीन कोऱ्यात चेंडूने या ठिकाणी नक्कीच आपली दहशत दाखवत असताना जीत आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्लॅट 6. 3 बॉलवरती 3 षटकार. सबसे कातिल जीत पाटील मैदान के अंदर तूफानी बल्लेबाजी. षटकार 6 धावा. तीन बॉलवरती 3 षटकार. धावसंख्या फलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. येथे नक्कीच वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS या ठिकाणी घेतलाय. बॅटरने चॅलेंज या ठिकाणी केलं गेलंय. पंचांना या ठिकाणी आपण पाहू शकतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती 18 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हरमध्ये. जी सुरुवात हवी होती टीम श्री जागमाता रावले टीमला ती सुरुवात मिळाला. इथे फटका फसतोय. शतशक दूर. किरणला पण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते करतायत. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 20 आकड्यावरती शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. पंकज की जीत जीत की पंकज कोणत्या खेळाडूचा शेवटच्या बॉलवरती गवगवा होईल. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. या बॉलवरती शॉर्ट बॅक क्लिपने हा फटका खेळलाय. हेवी स्ट्रॉंग हिट त्या ठिकाणी पाहायला मिळते. सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार जीतच्या बॅटमधून. कडक शॉट. धमाकेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तडाखी बंद फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे जीत पाटीलची. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 26 धावा येताना पाहायला मिळाल्या. जो संघर्ष में टिकता है वही इतिहास के पन्नों पे दिखता है आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जीतच्या बॅटमधून 4 षटकार. तिथे कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ नव्हती. तिथे फक्त आणि फक्त जीत पाटीलचा आत्मविश्वास होता. फक्त आणि फक्त जीत नावाची दहशत तिथे होती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 26. त्यामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 4ही षटकार लाजवाब होते. 4ही षटकारांमध्ये लांबी नव्हती किंवा उंची नव्हती परंतु ते 4 षटकार अतिशय सुंदर आणि देखणे आपल्याला पाहायला मिळाले. कारण जीतची ती एक वेगळी टेक्निक त्या 4 षटकारांमध्ये होती. आता समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये एकंदरीत 44 धावांची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये आपण किरण गुरुद्वांना पाहिलं होतं सेकंड इनिंगमध्ये त्याची पुनरावृत्ती करत असताना जीत पाटीलला आपण पाहतोय. सबसे कातिल जीत पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपला स्तर या ठिकाणी दाखवतोय. धावसंख्या फलकावरती 26. बॉलिंग ट्रॅकवरती अमर या ठिकाणी दाखल झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये या ओव्हरमधील पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता. वर शॉट काय फटका पाहायला मिळतोय. कव्हरला नेहलकिनी स्पेशल हा चौकार
4 धावा. मागच्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली होती. या षटकाची सुरुवात चौकाराने झाली. धावसंख्या फलकावरती 30. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात 40 धावा. इथे या मोठ्या मंचावरती एक मोठा पंच तडकीने येत असताना श्री जागमाता रावले टीम आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. वेग चांगला होता या बॉलवरती. फास्टर वन त्या ठिकाणी हाताळला होता. एक धाव मिळेल या बॉलवरती. आता जीत पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 31-31 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं डेडिकेशन आणि एक वेगळा इंटेंट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांस आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये निहिलने एन्जॉय केली. सेलिब्रेशन मैदानामध्ये करायचं आहे श्री जागमाता रावली टीमला, कारण विजय या स्वप्नांच्या नगरीमध्ये मिळवायचा आहे त्यांना. तिसरा बॉल या ओव्हरमधील ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 32 धावा फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. मैदानामध्ये आपण पाहतोय 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. अमरला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा देखील एक प्रमुख गोलंदाज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमुख गोलंदाजाला त्याची अस्त्र बाहेर काढावी लागणार आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये. जर हा आक्रमण तुम्हाला थांबवायचं असेल तर आपल्यामध्ये असलेले सर्वोत्तम प्रयत्न पणाला लावून खेळावं लागणार आहे. जेटच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आणि लॉंगॉनला सरळ उमेशला बीट करून निघून गेल्या 6 धावांकरिता षटकार. थैंक यू डीजे. जो बदले वो हम नहीं और हमें बदले इतना जमाने में दम नहीं दाखवून देत असताना मैदानामध्ये जीतला आपण पाहतोय. आज 5वा षटकार जीतच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 38-38 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 6 आणि 4 ने फक्त स्कोर कार्ड या ठिकाणी लिहिला जातोय. इथे देखील पुल शॉट पॉवरफुल स्ट्रोक जीतचा हा क्वालिटी 6 षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44-44 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. रावले गावच्या काला नभाचा ध्रुव तारा आज मैदानामध्ये चमकत असताना कोहिनूरचा हिरा आज मैदानामध्ये चमकतोय. रावले गावचा हा सुपुत्र आज या मैदानावरती आपला दरारा दाखवत असताना या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट फुल टॉस टाकला आणि फुल टॉसला पाठवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. इथे बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. हाईट फॅक्टर No+1 एकूण 2 धावा या बॉलवरती इथे ऍड केल्या जातील स्कोर कार्डमध्ये. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 46-46 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल फ्री हिट येणारा फ्री हिट आणि स्ट्रायकिंग वरती निहिलला आपण पाहतोय. जिसके बल्लेबाजी तुफानी व हे निहिल किनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता या फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? लॉंगॉनला हा बॉल लॉंगॉनला हा ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे थ्रो केला जातोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48-48 धावा फलकावरती. विजयासाठी 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. आज प्रत्येक सामना एक चित्त थरार या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्रत्येक सामन्यामध्ये तो थरार आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक सामन्यामध्ये एक नवा सुपर हिरो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. तो सुपरस्टार आज या मॅच मध्ये जीत आणि किरणला आपण पाहिलं हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑफ वरून शतक त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली झाल्या. थ्रो येईपर्यंत एकच धाव या बॉलवरती घेतलंय. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. आता समीकरण 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत. मागच्या 12 बॉलमध्ये तब्बल 49 धावा येताना आपण पाहिल्यात. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
थँक इझी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील आपण पाहतोय. एनसीसी सफाली टीमचा एक सायलेंट हिरो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला रावले गावचा सुपरस्टार मैदानामध्ये उभा आहे बॅटिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये शतशक तरीकेने येत आहेत. एक धाव पूर्ण केले होते परंतु मिसफील्ड आणि या ठिकाणी तोफा मिळत असताना निहिलला या बॉल वरती चौकार. 4 धावा. अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 17चा आकडा समोर आल्यानंतर खतरा नक्कीच दिसतो. आता कोणत्या संघासाठी तो खतरा असेल. स्वप्नांच्या नगरीमध्ये स्वप्न पाहिले जिंकायचं, जग जिंकायचं, हे मैदान जिंकायचं, ही स्पर्धा जिंकायची आणि त्याच्यासाठी ही लढाई मैदानामध्ये सुरू आहे. या बॉलवरती चांगला फटका, लॉंग अँड स्ट्रॉंग हँड अँड सम निहिलच्या बॅट मधून अजून एक तडाखा, षटकार. विजयाचं समीकरण सोपं करणारा हा षटकार. आता 10 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. प्रयत्न सोडायचे नाही आहेत कारण मागच्या सामन्यामध्ये 6 बॉल मध्ये 6 डिफेंड झाल्या होत्या. हा निहिल किनी स्पेशल हेलिकॉप्टर शॉट नितेशला बीट करून बॉल सल निघून जातोय. लेफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह, षटकार. 6 धावा. थँक डीजे. एनसीसी सफाले टीम आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये शेर आपण पाहिले ते म्हणजेच एनसीसी सफाले टीमचे, परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये सव्वा शेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री जागमाता रावले टीम ते मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न झाला होता. नशिबाची साथ या बॉलवरती मिळते. बॉल फार वेगाने लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी निघून जातोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 22च्या माध्यमातून या 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावा फलकावरती. आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 बॉलमध्ये. प्रत्येक षटकामागे हव्या तशा रन्स या ठिकाणी आल्यात. मोह आवरता आलेला नाहीये दोन्ही फलंदाजांना. ज्या पद्धतीनं बॅटिंग त्यांनी मैदानामध्ये केलंय, कुठल्या प्रकारचं प्रेशर घेतलं नाही. ऑफड्राईव्ह चांगला दाखवलं, त्या ठिकाणी शतशक येत आहेत. नितेशला पण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 धाव मिळतात या बॉलवरती. आता 7 बॉल आणि 1 धावेची गरज आहे विजयासाठी. निहिल किनी आणि त्याचबरोबर अजित, 2 धुरंधर फलंदाज श्री जागमाता रावले टीमचे आज लढताना आपण पाहिल्यात. ते फ्लिक शॉट पाहायला मिळतो आणि विजयाच्या रन्स निहिलच्या बॅटमधून येत असताना एक इतिहास पुन्हा एकदा या मॅचमध्ये बनत असताना खऱ्या अर्थानं ही स्पर्धा इतिहासासाठी ओळखली जाईल यात काही शंका नाही आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि जवळपास 10 विकेट्सने हा एक मोठा विजय श्री जागमाता रावले टीमने मिळवलाय, पराभूत केलाय एनसीसी सफारी टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स श्री जागमाता रावले अँड हार्ड लक एनसीसी सफाले. आदरणीय सन्माननीय साहिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. सर जीत आपण या सफसेकातील जीत पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आपण या
सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जीत. आदरणीय साहिलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय साहिलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार ठिकाणी देणार आहोत. चला जीत पाटील आपण यायचं आहे. वेलकम हरीश्वरजी किनी साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. सबसे कातील जीत पाटील 10 बॉलमध्ये तब्बल 39 धावा, 70 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु जीत चा चेहरा पाहिल्यानंतर नक्कीच त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं. साहिलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार आपण जीतला देतोय. वेलपेट जीत, वृत्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. नक्कीच जीत 70